प्रश्नकर्त्याचे फार प्रश्न विशेष आहेत बरं ग्रामगीतेमधले. काही वृत्तीच अशी आहे गावामध्ये, ते की कितीही चांगलं करा, काही करा, ते त्याच्यातून वाईटच शोधतात. याला दुर्जन वृत्ती म्हणतात. त्याची दृष्टीच तिकडे आहे. काही करा, कसंही कर्म करा, ते बिलकुल त्यातलं काही ना काही वाईट काढतीलच. म्हणजे या चांगल्या करणाऱ्या लोकांची डोके हँग होतात की लगे काय आपण इतकं चांगलं केलं, पण गावात तर चर्चा वेगळीच सुरू आहे. आणि हे जे दुर्जन आहेत ना, हे बुद्धीनं मोठे चाणक्य असतात. हो, ते चांगल्यातून वाईट करणारे आणि वाईट काढतात. आणि हवा फैलावती रोगट, हे कसे आहेत? हे दोन्ही ठिकाणी राहणारे लोक आहेत. दारूबंदीचं जर गावामध्ये आंदोलन असलं ना, तर हे दारूबंदीच्या आंदोलनामध्ये सुद्धा असतात. दारू बंद झालीच पाहिजे. आणि जो दारू विकणार आहे त्याच्याही घरी संध्याकाळी जातात आणि त्याला सांगतात, तू चिंता करू नको, अशी कशी दारू बंद होईल, मी तुझ्या पाठीशी आहो. हे माणसं झाडझूड करण्याकरता पुढेच आहेत. दुर्जनाची वृत्ती सांगतात महाराज ग्रामगीतामध्ये. श्रमदान करण्याकरता. म्हणजे दुर्जनाला काही पाठी आहे काय की बा हे गावातला हा माणूस दुर्जन आहे, गावातली बाई दुर्जन आहे? नाही आहे. काही त्याचा शिंबाल थोडी आहे दुर्जनाचा. हे दुर्जन आहेत कुठं? हे आपल्यामध्येच आहेत. दुर्जनता ही प्रवृत्ती आहे, दुर्जनात ही वृत्ती आहे. ही कधी कोणाच्या मनामध्ये उद्भवेल सांगता येत नाही. एखाद्या ठिकाणी 5-50 माणसं कामासाठी एकत्र येतात, पण एखाद्याचं मन दुखलं म्हणजे त्याची दुर्जनता जागी होत असते. आणि मग तो काय करतो, गावातले माणसं त्याच्या स्वभावाची एकत्रित करून मोठ्या कामामध्ये विघ्न आणतो. प्रश्न करताना महाराजांना मस्त विचारलं. आणि या दुर्जन लोकांकडे कोण कोण असते माहित आहे? या लोकांकडे गावातले मुख्य 6 लोक असतात याच्या हातात. हे दुर्जन जे लोक आहेत ना, याच्या हातामध्ये 6 लोक राहतात. एक कमल कसाई. तुम्ही कसाई पाहिला असेल. कसाई कोणाला म्हणतात? कापणाऱ्याला, जो गुरढोर मारतो. पण इथला कसाई वेगळा आहे. कलम कसाई हा शब्द ग्रामगीतेचा विशेष शब्द आहे. कलम कसाई. कलम म्हणजे लेखणी. म्हणजे लिहितात ते लेखकच आहेत, पण ते असं लिहितात की त्याच्या लिहिण्यामुळे गाव बिघडून जाते. कमल कसाई या शब्दाचा अर्थ होते खोटं लिहून दुसऱ्याला फसवणारे. खोटं लिखाण करतात, फसवतात, त्याला कमल कसाई म्हणतात. फार सुंदर ओळी ग्रामगीतेमध्ये. कमल कसाई बोल भांड, मुडदे फरास गाव गुंड, कज्जे दलाल धनाद्य ढेंड हाती तयाच्या. हे त्या काळातले शब्द आहेत. ते धनाद्य धेंड, कज्जे दलाल, एका शब्दावर मोठं चिंतन होते. कमल कसाई म्हणजे खोटं लिहून देणारे, खोटं लिहून घेणारे. हे त्या काळामध्ये फार प्रकारचे लोक शिकले म्हणून बरं आहे. त्या काळामध्ये शिक्षण नव्हतं ना, त्यामुळे जे लिहिणारे जे लोक होतं ना, हे काय करत, खोटं लिहित. गाडगे बाबाला आपल्या आयुष्यामध्ये इतका त्रास का झाला खोट्या लिहिण्याचा? शाहूकार दरवर्षी तर न्यायचा धान्य, पण हिशोब नव्हता करत ना. गाडगे बाबाला शिक्षण नव्हतं आणि गाडगे बाबाला त्यांच्या आयुष्यामध्ये मामाच्या घरी किती कष्ट करावे लागले, पण तो डोंगर कर्जाचा काही उतरलाच नाही, कारण कज्जे दलाल होते ना. जुन्या काळामध्ये या लिहिणाऱ्या लोकांनी, अडाणी लोकांना हेच तर फसवलं. मग पैसे घ्यायचे पण लिहिताना कमी लिहायचे. त्याला कमल कसाई म्हणतात. बोलभांड. बोलभांड म्हणजे आपलंच खरं दाखवणारे. खोटं आहे पण आपलंच खरं सांगतात. आणि समाजामध्ये कसं असते, तुमचं खोटं जरी असलं पण 4 लोक जर सांगून राहिले की नाही नाही त्यांचं खरं आहे, म्हणजे ते मत खरं होत असते. आणि हे माणसं त्या पद्धतीने गावामध्ये नियोजन करत असतात. तू पण बोलतो गड्या, तुम्ही पण सांगा. कारण आपण 10-12 जणांनी जर म्हटलं तर मग काय ताकद आहे कोणाची मानाची? याला बोलभांड म्हणतात. म्हणजे समाजामध्ये खोटं पेरायचं. आपलं खरं आहे
पण त्या खऱ्याला खरं मानायचं आणि खोटं समाजासमोर आणायचं. आणि हे माणसं नेहमी समाजामध्ये खोटं पेरत असतात. असे बोलभांड आहेत. मुडदे फरास हा शब्द फार मोठा विषय झाला. महाराज म्हणतात म्हणजे हे जे मुडदे फरास आहेत ना, हे मोठे विचित्र आहेत. हे काय करतात माहित आहे? मारझोड करणारे, हा त्या काळातला शब्द आला महाराजांना. काही मारझोड करणारे लोक असतात गावामध्ये, पण ते जनतेच्या समोर नाहीत मारत. एखाद्याला बाजूला नेऊन त्याला धमकवतात, त्याला मारतात आणि त्याच्यावर बर्डन आणून त्याच्याकडून खोटं बोलून घेतात. असे लोक आहेत महाराज आमच्या गावामध्ये. काही कज्जे दलाल आहेत. कज्जे दलाल म्हणजे दुसऱ्याचं भांडण आपण विकत घेतात आणि ते लढतात. त्याला कज्जे दलाल म्हणतात. तू चिंता करू नको, मी पाहतो त्याला, तू फक्त पैसे पुरव. अशी समाजामध्ये माणसं आहेत महाराज, कज्जे दलाल. आणि शेवटी महाराज म्हणतात धनाढ्य धेंडात. हे सांगायची गरज नाही. जे पैशानं गब्बर झाले आहेत, याच्याकडे पिढीजात संपत्ती आहे, सरता सरत नाही अशी संपत्ती ज्यांच्याकडे आहे, असे धनाढ्य धेंड लोक त्यांच्या हाती आहेत. त्यांना सत्तेचा पाठिंबा आहे. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाय या ठिकाणी काय उपाय सांगतात, हा उपाय सगळ्यांनी ऐकला पाहिजे. हे असं जरी असलं, कितीही भयानक लोक गावात जरी असले तरी महाराज म्हणतात, मित्रा जो जेथीचा रोग तेथेची त्याची औषध सांग, योजकची पाहिजे करा उपयोग कुशलपणे. आता महाराजाला लिहायला काय जाते हो? महाराज म्हणतात जसा व्यक्ती तुम्हाला भेटील, ज्या प्रवृत्तीत त्याचा इलाज तिथंच करा म्हणतात. आता हे सगळ्याला शक्य आहे का मला सांगा बरं? महाराज म्हणतात हे का होऊन राहिलं असं? त्याचं कारण आहे की आपली सत्यानं वागणाऱ्या लोकांची शक्ती कमी पडून राहिली. म्हणून हे दुर्जन लोक गावामध्ये काय झाले? सक्रिय झाले. आणि म्हणून पुढची वेळ सत्य पळता हे कमजोर, म्हणून असत्य होय शिरजोर. यास्तव सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली, सत्याचे बळ वाढेल कैसे तेही सांगतो ऐका शांतसे. सज्जनांनी न बसावे आळसे, हतवा हताश होऊनी. महाराज पुन्हा या अध्यायामध्ये जरी ग्रामरक्षण अध्याय असला तरी पुन्हा संघटनेचं महत्व या अध्यायामध्ये सांगतात. गडे हो, सज्जनता एकत्रित करा, सज्जनाची शक्ती वाढवा. असू द्या म्हणजे उदाहरण का पुन्हा का आपल्याला प्रश्न पडते ना की बा अगोदर तो अध्याय झाला की संघटन शक्ती, मग आता पुन्हा संघटनेचं महत्व का? एवढं तर आपण काल ऐकलं. कारण आहे, कारण काय महाराज काय आता अगोदर काय मांडलं की बा आमच्या गावामध्ये कसे लोक आहेत, बलाढ्य आहेत, पैशावाले, धनाढ्य आहेत, वाईट आहेत पण मोठे मोठे आहेत, भयानक आहेत. मग उदाहरण दिलं कितीही मोठा असला वाईट माणूस तरी संघटनेनं त्याला पालथ करता येते. मग उदाहरण मोठा प्राणी कोणता आहे? हत्ती, सावरी, गवती, दोर. म्हणजे पुन्हा संघटनेचं महत्व कशा करता? कारण प्रश्न करताना काय मांडलं की आमच्या गावामध्ये दुर्जन मोठे लोक आहेत, हे साधे नाही आहेत. म्हणून महाराजांनी पुन्हा सांगितलं की असू द्या ना, हत्ती किती मोठा आहे, पण या हत्याला गवताचा दोर पण बांधू शकतो. आता गवताची काळी असते किती हो, पण ती जर एकत्रित आली तर त्याचा दोर बनते म्हणते. हत्ती, सावरी, गवती, दोर. मुंग्याही सापासी कळती जर्जर, व्याघ्र सिंहासी फाडती हुशार, रानकुत्रे संगडून या. हे जे उदाहरण दिलं ना महाराजांनी, हे पाप मोठ्या मोठ्या लोकांना हे प्रवृत्तीच आहेत. पहिली प्रवृत्ती हत्ती. हत्ती म्हणजे काय? बलाढ्य, शक्तिशाली. असू द्या किती बलाढ्य तुमच्या गावातला दुर्जन एखादा, पण त्याला मुंग्या जर एकत्रित आल्या तर हत्तीला महाराज किंवा मुंग्या जर एकत्रित आल्या तर सापाला सुद्धा त्या एवढ्या मोठ्या विषारी तिथे प्रवृत्ती दर्शन केलाय महाराजांनी. आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे याकडे. विशेष महत्वाचं, हत्याला गवती दोर आवरू शकतो एवढ्या मोठ्या बलाढ्याला. म्हणजे आम्ही जरी लहान असलो, कमजोर असलो, पण आम्ही एकत्रित जर आलो तर हत्तीसारखा बलाढ्य जरी तुमच्या गावात कोणी असला तरी आपण त्याला आवरू शकतो. एक. दुसरं,
सापासारखा जर कोणी विषारी असेल गावात, काही लोक विषारी आहेत, म्हणजे त्याचा स्पर्श झाला, त्याचा जर तुमच्याशी वैरत्व झालं की तुम्हाला तो बर्बाद करून टाकतो, असे जरी माणसं असले सापासारखे विषारी गावात, तरी लहान लहान मुंग्या एकत्रित येऊन त्या सापाला जर्जर करतात, पण त्या करता साप तोच जर्जर होते, मुंग्या त्या सापाला लागतात की ज्याला जखम झाली आहे. संतोष काका, ज्याला जखम झाली आहे त्यालाच मुंग्या लागतात, तशा सापाला लागत नाही. म्हणजे हे जे गावातले जे लोक आहेत, कुटील लोक, संघटनेनं आपल्याला जागा मिळवावं लागते त्यांच्याशी प्रतिकार करण्याची. आणि महाराज म्हणतात, व्याघ्र सिंहासी फाळती हुशार, रान कुत्रे, वाघाचं उदाहरण दिलं, जंगलाचा राजा असू दे, एखादा गावाचा राजा, अख्खं गाव जरी त्याच्या हाताखाली असलं, स्वतःला जर प्रमुख समजत असला, पण वाईट जर असेल तर महाराज म्हणतात, अरे वाघ जरी असला तरी रान कुत्रे संघटून त्याला फाळतात. तो जर उंच झाडावर जरी बसला, तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, कधी कधी हा वाघ एखादा चिता झाडावर बसला असतो, झाडावर, या झाडावर बसलेल्या त्या वाघाला सुद्धा रान कुत्रे खाली पाडतात, इतकी ताकद आहे. युक्तीनं, संघटनेनं काय करतात ते, मला एका फॉरेस्ट अधिकाऱ्यानं सांगितलं, म्हणे महाराज, वाघ जर एखाद्या झाडावर बसला असला ना, तर रान कुत्रे काय करतात माहित आहे, त्या झाडाच्या भोवती गोल गोल फिरतात म्हणे, झाडाच्या भोवती असे गोल गोल फिरतात. वाघ वर असते, वाघ काय करते मग, ते रान कुत्रे जिकडे जिकडे फिरतील तिकडे तिकडे पाहते मग तो असा. हे काय करतात मग, गोल चक्कर मारतात त्या झाडाला, तो वाघही त्याच्याकडे गोल 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 पाहत राहते, येतात काय, असं 10-12 चक्कर मारले की त्या वाघाला चक्कर येते, वाघ खाली पडतात. तो खाली पडला